नमस्कार मंडळी आपले महसूल मंत्री बावनकुळे यांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं विधान करण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही बांधील आहोत, शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही निश्चितच करणार आहोत, अशा पद्धतीचं उत्तर सुद्धा बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। आणि याच्यासाठी समिती सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे आणि जे काही काम असेल ते अंतिम टप्प्यात आलेले अशा पद्धतीची माहिती सुद्धा बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि याच्यासाठी जे काही 7 ते 8 मंत्री असणार आहेत, या कर्जमाफीच्या संदर्भात बच्चू कडू यांच्यासोबत एक संवाद साधून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे, अशा पद्धतीची माहिती सुद्धा बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मग कर्जमाफी करत असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कोणत्या केली जाणार, यामध्ये शेतकरी कोणते पात्र असणार, त्याचबरोबर जी काही बैठक असेल ती नेमकी कधी होणार, या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळा किंवा पांढरा सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जे काही राज्य सरकार असेल आणि फडणवीस सरकार असेल यांनी सुद्धा सांगितलं होतं की जर आमचं सरकार स्थापन झालं तर आम्ही सरसकट कर्जमाफी करू, अशा पद्धतीचे एक आश्वासन देण्यात आलं होतं। परंतु कर्जमाफीच्या संदर्भात कोणीही बोलायला तर नव्हतं। यामध्ये जे काही अर्थमंत्री असतील ते सुद्धा बोलायला तर नव्हते, तर उपमुख्यमंत्री असणारे एकनाथभाई शिंदे हे सुद्धा बोलत नव्हते आणि त्याचबरोबर जे काही मुख्यमंत्री असतील ते सुद्धा बोलत नव्हते। परंतु कर्जमाफीच्या संदर्भात बच्चू कडू यांच्या माध्यमातून एक उपोषण झालं आणि 7 दिवसाच्या उपोषणानंतर जे काही कर्जमाफीचा निर्णय असेल तो घेतला जाईल, त्याच्यासाठी जे काही समिती असेल ती सुद्धा गठीत केली जाईल, अशा पद्धतीची माहिती बावनकुळे यांच्या माध्यमातून दिलेली होती। आणि जे काही बावनकुळे ते त्यानंतर भेटायला आले होते, ते बावनकुळे यांच्या माध्यमातून माहिती दिल्याप्रमाणे आज अमरावती या ठिकाणी ते विठ्ठल दर्शनाला गेले असताना त्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात एक मोठं विधान केलेले आणि या विधानाच्या संदर्भात म्हणजे जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ती निश्चितच केली जाईल, अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। परंतु सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी यामध्ये केली जाणार नाही, अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। आता ही नेमकी कर्जमाफी जी असेल ती मोठ्या लोकांची होणार नाही, म्हणजे जे काही शेतकरी असतील, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा उद्योगपती यांनी जे काही जमिनी घेतल्या होत्या त्या उद्योगपतीची जमीन घेतली, जी काही कर्जमाफी असणार आहे ती केली जाणार नाही, अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे काही इन्कम टॅक्स धारक असतील त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केली जाणार आहे, अशा पद्धतीचं उत्तर हे बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले। जे काही गरजवंत शेतकरी असणार आहे, ज्या शेतकऱ्यांना खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित केली जाईल, अशा पद्धतीची माहिती सुद्धा बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि आता ही जी काही समिती स्थापन झालेली आहे, जी काही समिती गठीत करण्यात आलेली आहे, त्या समितीच्या अंतर्गत जे काही बच्चू कडू असतील त्यांना सुद्धा बोलवलं जाणार आहे आणि यामध्ये जवळपास 7 ते 8 मंत्री सुद्धा यामध्ये उपस्थित राहणार आहे। जवळपास या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। आणि जी काही बैठक असेल ती जवळपास 3 जुलै रोजी ठरवण्यात आलेली आहे। जवळपास 4 ते 4:30च्या दरम्यान ही कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी बैठक घेतली जाईल आणि या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय दिला जाईल, अशा पद्धतीची माहिती बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं जाते, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात नेमकं काय निर्णय घेतला जातो आणि काय निकष लावले जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर जे काही बैठक होईल, बैठकीच्या माध्यमातून काय निष्पन्न होते, त्या संदर्भात काय सांगितले जाते आणि कर्जमाफी जो काही निर्णय असेल तो नेमका किती लाखापर्यंत घेतला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा। जय शिवराय।